घेऊन या ठिकाणी दादांचा आगळा वेगळा स्वागत आणि सत्काराचा समारंभ संपन्न होतोय। महाराष्ट्राच्या मातीनं कोण करणार सन्माननीय आदरणीय महाराष्ट्र राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री सन्माननीय मकरंद पाटील साहेब यांचा सुद्धा सत्कार सन्माननीय अनिल भाऊ देसाई साहेब यांनी करावा अशी मी त्यांना या ठिकाणी विनंती करतो। सन्माननीय मकरंद पाटील साहेब या राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री आणि सातारा जिल्ह्याचे तुमच्या आमच्या सर्वांचे लाडके आबा मकरंद पाटील यांचा सन्मान या ठिकाणी मान खटावच्या ऐतिहासिक मातीमध्ये। यानंतर राज्यसभेचे नवनिर्वाचित खासदार आणि सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सन्माननीय नितीन काका पाटील साहेब यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार आणि सन्मान संपन्न होतोय। सन्माननीय नितीन काका पाटील साहेब यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान आणि सत्कार संपन्न होतोय। त्यानंतर फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार लोकप्रिय आमदार सन्माननीय सचिनजी पाटील साहेब यांचा सुद्धा या ठिकाणी स्वागत आणि सत्काराचा समारंभ संपन्न होतोय। एकदा मानदेशाची टाळी। याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय बाळासाहेबजी सोळसकर साहेब यांचा सुद्धा या ठिकाणी हृदय असा सत्कार आणि सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय। त्याचबरोबर जिल्हा परिषद सदस्य या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य सुवर्णाताई देसाई यांच्या उपस्थितीमध्ये या महिला शक्तीच्या वतीनं दादांचा सन्मान या भूमीमध्ये होतोय। यानंतर बाळासाहेब सोळसकर यांचा सत्कार होतो। सन्माननीय बाळासाहेबजी सोळसकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष यांचाही या ठिकाणी सत्कार आणि सन्मान होतोय, त्यांनी त्याचा स्वीकार करावा। त्याचबरोबर सातारा जिल्हा बँकेचे संचालक सन्माननीय शिवरूपराजे खर्डेकर साहेब आपला सुद्धा या ठिकाणी सत्कार आणि सन्मान होतोय, आपलंही या ठिकाणी मनपूर्वक सहर्ष स्वागत होत आहे। त्याचबरोबर सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक त्याच पद्धतीनं उदयसिंह दादा पाटील यांचाही सन्मान या ठिकाणी होतोय। उदयसिंह दादा पाटील यांचा सन्मान या ऐतिहासिक भूमीमध्ये। सन्माननीय उदयसिंह पाटील उंडाळकर साहेब संस्थापक अध्यक्ष कोयना सहकारी बँक। सन्माननीय संजयजी देसाई साहेब आणि शिवरूपराजे खर्डेकर साहेब। सन्माननीय राजेश पाटील वठारकर सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक यांचा या ठिकाणी त्याच पद्धतीने लगेच मायनी अर्बन बँकेचे चेअरमन मायनी भाग शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व आदरणीय सुरेंद्र दादा गुदगे यांचाही सन्मान या ठिकाणी होतोय। सन्माननीय राजेंद्र शेठ राजापुरे साहेब सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक यांचा सुद्धा या ठिकाणी हृदय असा सत्कार आणि सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय। सन्माननीय राजेश पाटील वठारकर साहेब आपलं या ठिकाणी मनपूर्वक सहर्ष स्वागत, आपला या ठिकाणी हृदय असा सत्कार आणि सन्मान होतोय। प्रदीप अण्णा विधाते साहेब आपला या ठिकाणी हृदय असा सत्कार आणि सन्मान होतोय। सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे विद्यमान संचालक सन्माननीय प्रदीप अण्णा विधाते साहेब आपला या ठिकाणी मनपूर्वक सहर्ष स्वागत होतोय। लगेच माजी सभापती खटाव पंचायत समितीचे आदरणीय संदीप दादा मांडवे उर्फ पिंटू पैलवान दादा आपला सन्मान। त्याचबरोबर सातारा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य युवा नेते सन्माननीय मनोज दादा पोळ साहेब आपला सुद्धा या ठिकाणी हृदय असा सत्कार आणि सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय। जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सन्माननीय जितेंद्र दादा पवार साहेब आपला सुद्धा या ठिकाणी हृदय असा सत्कार आणि सन्मान होतोय। सन्माननीय पृथ्वीराजजी गोडसे साहेब जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज गोडसे बाबा आपला सन्मान। त्याचबरोबर प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मनोजजी देशमुख साहेब आपला या ठिकाणी हृदय असा सत्कार आणि सन्मान होतोय। सातारा जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे अध्यक्ष सौभाग्यवती सीमाताई जाधव आपला या ठिकाणी मनपूर्वक सहर्ष स्वागत होते, आपला सत्कार होतोय। जिल्हा उपाध्यक्ष सन्माननीय सौभाग्यवती लक्ष्मीताई कळंबेताई आपला या ठिकाणी मनपूर्वक सहर्ष सन्माननीय मनोज दादा पोळ साहेब आपला या ठिकाणी हृदय असा सत्कार आणि सन्मान होतो। युवा नेते सन्माननीय मनोज दादा पोळ, सन्माननीय श्रीनिवासजी शिंदे साहेब जिल्हा सरचिटणीस आपला या ठिकाणी हृदय असा सत्कार होतोय। सन्माननीय नितीन बुरगुडे पाटील राहिले ना सन्माननीय नितीनजी बुरगुडे पाटील साहेब माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष आपलं या ठिकाणी मनपूर्वक सहर्ष स्वागत। त्याचबरोबर व्यासपीठावरच्या सर्वच मान्यवरांचं या ठिकाणी मनपूर्वक सहर्ष स्वागत सुस्वागत। यानंतर या मानखटावच्या ऐतिहासिक पंढरीमध्ये दादा आपलं स्वागत आहे।
शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार उभा करणारा, या भागाला विकासाचं स्वप्न दाखवून विकास उभा करणारा आपला नेता आणि आपला माणूस आदरणीय अनिल भाऊ देसाई यांचा जाहीर प्रवेश या ऐतिहासिक मानखटावच्या मातीमध्ये होतोय। मी दादांना विनंती करतो आपल्या उपस्थितीमध्ये या मानखटावच्या जनता जनार्दनाच्या समोर एची देई एची डोळा या ठिकाणी प्रवेश होतोय। पूर्वगामी महाराष्ट्राचा विचार स्वीकारण्यासाठी, यशवंतराव चव्हाण साहेबांचा विचार स्वीकारण्यासाठी सज्ज होत आहेत अनिल भाऊ देसाई, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष आणि मानखटाव तालुक्याचे लोकप्रिय नेते। त्यांच्या समवेत सुवर्णाताई देसाई वहिनी मॅडम, आपणास मी वहिनींना विनंती करतो की आपल्या जिल्हा परिषद सदस्य सुवर्णाताई देसाई आणि अनिल भाऊ देसाई यांचा जाहीर पक्ष प्रवेश या ठिकाणी होतोय। मी दादांना विनंती करतो आपल्या अतिशय मान राखणाऱ्या माणसांच्या मनमस्तकातील मनोरथांना पूर्ण करण्यासाठी आणि त्याच मनोरथांना मांगल्यता, उदंडता, प्रचंडता, दिव्यता आणि भव्यता लाभावी यासाठी नियतीनं धाडलेलं लेणं सन्माननीय अजितदादा पवार साहेब यांच्या उपस्थितीमध्ये अनिल भाऊ देसाई साहेब यांचा जाहीर पक्ष प्रवेश संपन्न होतोय या मानखटावच्या ऐतिहासिक भूमीमध्ये। यानंतर ज्यांचा जाहीर पक्ष प्रवेश होतोय तरुणाईचा अलगार विकास, तरुणाईचं विकासात्मक नेतृत्व आणि तरुणांचा युवकांचा आयडॉल आदरणीय महेंद्र भैया देसाई यांचाही जाहीर प्रवेश या ठिकाणी दादांच्या उपस्थितीत होतोय। कराड तालुक्याचे नेते सुनीलजी माने, आपलं मनापासून स्वागत। आदरणीय माजी उपसभापती सुनील पाटील, सुनीलजी पाटील यांचाही जाहीर प्रवेश या ठिकाणी दादांच्या उपस्थितीत मध्ये या ठिकाणी होतोय। कृषी उत्पन्न बाजार समिती कराड, माजी आमदार आनंदराव नाना पाटील यांचे पुतणे सुनीलजी पाटील यांचा सन्मान आणि यांचा जाहीर प्रवेश। त्यानंतर राजेंद्र पाटील, तुषार पवार, समीर शिकलगार, मुईन नदाब, सचिन थोरात, बबन शिंदे आणि आनंदराव पाटील या सर्व मान्यवर मंडळींना विनंती करतो आपला जाहीर प्रवेश या धैवडीच्या ऐतिहासिक बाजार पटांगणामध्ये, मानखटावच्या ऐतिहासिक भूमीमध्ये आपला जाहीर प्रवेश या ठिकाणी होतोय। या ठिकाणी मान पंचायत समितीचे माजी सदस्य सन्माननीय तानाजी काटकर यांचाही या ठिकाणी पक्ष प्रवेश होतोय। सौभाग्यवती निलिमा गुटुकडे, सरपंच विरळी यांचा या ठिकाणी जाहीर पक्ष प्रवेश होतोय। जी अनिल भाऊंची टीम गेट वरती आहे त्या टीमला आत येऊ द्या अशी पोलीस प्रशासनाला या ठिकाणी विनंती आहे। समीर ओंबासे, दादा दडस हे गेटवर आहेत, त्यांना कृपया आतमध्ये येऊ द्या। रफिकजी मुलानी यांना सुद्धा आत येऊ द्या कृपया। यानंतर सर्व मान्यवर मंडळींना विनंती करतो आता आपण स्थानापन्न होऊन घ्या। निलेशजी जाधव आपणास विनंती करतो की आपण लवकर वर या, आपला जाहीर प्रवेश या ठिकाणी होतो। निलेश जाधव मनसे तालुका अध्यक्ष आता पूर्वगामी विचार आणि दादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करतायत, आपलं मनापासून स्वागत। आणि